विद्यार्थी मित्रांनो, मौल्य ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. आज आपण बघणार आहोत हिंदी व्याकरणाचा भाग 9 काल परिवर्तन. तर चला परीक्षेला याचा कसा प्रश्न येतो तो आपण बघू. बघा, काल परिवर्तन हा दोन अंकासाठी म्हणजे 2 मार्कासाठी तुम्हाला येतो. तर आपल्याला माहिती आहे की काळ 3 प्रकारचे असतात. एक भूतकाल, वर्तमान काल और भविष्य काल. तो भूतकाल किसे कहते हैं? जो घटनाएं भूतकाल में घटित होती है उसे भूतकाल कहते हैं. भूतकाल के 3 प्रकार गिरते हैं. पहला है सामान्य भूतकाल, दूसरा है अपूर्ण भूतकाल और तीसरा है पूर्ण भूतकाल. तो उदाहरण में देखिए, जैसे सामान्य भूतकाल का है मैंने खाना खाया था. ठीक आहे. आणि त्यालाच जर अपूर्ण करायचं तर मैं खाना खा रहा था. आणि पूर्ण करायचं मैंने खाना खा लिया था. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे वर्तमान काळ. जो घटनाएं अभी चल रही है उसे वर्तमान काल कहते हैं. म्हणजे जी घटना आता चालू आहे त्याला वर्तमान काळ असे म्हणतात. तर वर्तमान काळाचे प्रकारसुद्धा 3 पडतात. एक सामान्य वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण वर्तमान काळ. जसं उदाहरण आहे मैंने खाना खाया, मैं खाना खा रहा हूँ, मैंने खाना खा लिया है. तर जिथं है असेल ते वर्तमान काळ असतं, जिथं था थी थे असतं ते भूतकाळ असतं. आणि भविष्यकाळ म्हणजे काय? जो घटनाएं भविष्य में घटित होगी उसे भविष्यकाल कहते हैं. व भविष्यकाल के प्रकार पण 3 आहेत. सामान्य भविष्यकाल, अपूर्ण भविष्यकाल और पूर्ण भविष्यकाल. जैसे उदाहरण, मैं खाना खाऊंगा, मैं खाना खा रहा होगा, मैंने खाना खा लिया होगा. ठीक आहे. तर हे भविष्यकाळाचे प्रकार आहेत. तर तुम्हाला एक वाक्य दिलेलं असेल, कोणत्याही काळातलं असेल आणि तुम्हाला दुसऱ्या काळामध्ये त्याला परिवर्तन करायचं आहे, त्याला आपण काल परिवर्तन असं म्हणतो. आपल्याला 3 वाक्य दिलेले असतात. 3 पैकी आपल्याला 2 वाक्याचे काल परिवर्तन करायचे असतात. चला आता आपण परीक्षेला येणारे प्रश्न बघू. बघा, तर परीक्षेला प्रश्न येतात बघा. निम्नलिखित वाक्यों का सूचनाओं के अनुसार काल परिवर्तन करके वाक्य फिर से लिखिए. बघा, आपल्याला जे शेवटचे शब्द असतात ते फक्त थोडेसे बदलायचे असतात, तर आपलं काल परिवर्तन होऊन जातं. जसं बघा, पहिलं वाक्य आहे मनु पीछे की ओर मुड़ता है. आता याला करायचं आहे सामान्य भूतकाळ. ठीक आहे. तो इसं सामान्य भूतकाळ आहे मनु पीछे की ओर मुड़ा. पुढचा आहे तुम्हारा मुख लाल होता है, अपूर्ण वर्तमान काळ. मग आता तुम्हारा मुख लाल हो रहा है म्हणजे क्रिया चालू दाखवायची आपलं. म्हणजे तुम्हारा मुख लाल होता म्हणजे त्याचं तोंड लाल होत आहे. पुढचं आहे बघा, वह उसकी ओर देखती है, अपूर्ण भूतकाळ. वह उसकी ओर देख रही थी. उमा चुप हो जाती है, पूर्ण वर्तमान काळ. उमा चुप हो गई म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे. शरीर को कुछ समय के लिए आराम मिल गया था, सामान्य वर्तमान काळ. शरीर को कुछ समय के लिए आराम मिल जाता है. एक चेहरा बड़ी तेजी से जवाब देता है. आपल्याला याचं करायचं आहे पूर्ण वर्तमान काळ. एक चेहरा बड़ी तेजी से जवाब दिया है. ठीक आहे. तर इथं काय आलंय? हा पूर्ण वर्तमान काळ झालेला आहे. पुढं, मेरी आँख खुलते ही सबके चेहरों पर प्रसन्नता की लहर दौड़ जाती है. आता सामान्य भूतकाळ आहे. तर इथं काय? मेरी आँख खुलते ही सबके चेहरों में प्रसन्नता की लहर दौड़ गई. बघा, हे लहर पण वाक्य जसे तसं लिहायचं आहे. दौड़ जाती है तर काय होईल? दौड़ गई. पुढचं बघा, मंत्री ने लोगों को एक मशवरा दिया, पूर्ण वर्तमान काळ. मंत्री ने लोगों को एक मशवरा दिया है. पुढं, वहाँ मुझे मेरे पुराने अध्यापक मिले थे. आता आपल्याला बघायचं सामान्य भूतकाळ. तर इथं वहाँ मेरे पुराने अध्यापक मिले. पुढचं बघा, वाक्य नंबर 10, वह मुझे बहुत प्रभावित कर रहा है, पूर्ण भूतकाळ. वह मुझे बहुत प्रभावित किया था. विदा का क्षण आ गया, सामान्य भविष्यकाळ. आता बघा, भविष्यकाळमध्ये आएगा, जाएगा, खाएगा असे येतात. तर इथं गयाचं काय होईल? जाएगा. विदा का क्षण आ जाएगा. पुढं, ठीक 11 बजे प्रधानमंत्री बाहर आते हैं, पूर्ण भूतकाळ. ठीक 11 बजे प्रधानमंत्री बाहर आए. आप छत पर क्या करते हैं, अपूर्ण भूतकाळ. आप छत पर क्या कर रहे हैं. अपूर्ण म्हटलं की कर रहे थे, जा रहे थे, आ रहे थे, खा रहे थे, गा रहे थे, असं वाक्य तुम्हाला करायचं आहे. अपूर्ण म्हटलं की मग ते पूर्ण भूतकाळ असेल तर था थी थे लावायचं शेवटी. आणि वर्तमान काळ असेल तर हा ही हे. आणि भविष्यकाळ असेल तर आएगा, जाएगा, खाएगा असे. मेरी गाड़ी तो
बिक जाती है, त्याचं करायचं आहे पूर्ण वर्तमान काळ। मेरी गाड़ी तो बिक गई है। हम अपने परिजनों परिचितों मित्रों और मित्रों को उपहार देते हैं। आता सामान्य भविष्य काळ, तर वाक्य जसं तर देते ह्याचं काय होईल, देंगे। हम अपने परिजनों परिचितों मित्रों को उपहार देंगे। पुढचा आहे, ठीक समय पर गोविंद प्रसाद और शंकर आते हैं। ठीक समय पर गोविंद प्रसाद और शंकर आए, याचं करायचं तुम्हाला सामान्य भूतकाळ। पुढं, मेरी चाय में चीनी ज़्यादा डालते हैं, सामान्य भविष्य का करा है, मेरी चाय में चीनी ज़्यादा डालिएगा। पुढं, सातों तारे मंद पड़ गए, पूर्ण वर्तमान काळ, सातों तारे मंद पड़ गए हैं। पुढं आहे, बादल पृथ्वी के नजदीक आकर बरस रहे हैं। आता सामान्य भूतकाळ येईल, भविष्य काय, सामान्य भविष्य काळ आपल्याला करायचं, तर मग काय येईल, बादल पृथ्वी के नजदीक आकर बरस रहे हैं, याचं काय येईल, बरसेंगे। पुढे बघा, सिलाई तो सारे घर की इसी के जिम्मे रहती है। आता इथं अपूर्ण भूतकाळ करायचा आहे, म्हणजेच काय कर रहे थे, जा रहे थी असं। सिलाई तो सारे घर की इसी के जिम्मे रह रही थी। बहुत से लोग अपनी उपजीविका शरीर श्रम से चलाते हैं। अपूर्ण भूतकाळ करायचं आहे, तो सुद्धा बहुत से लोग अपनी परिजीविका शरीर के श्रम से चला रहे थे। उन्होंने रसोई में खाली पड़े डब्बे टटोले। आता इथं अपूर्ण वर्तमान काय येतं, तर टटोल रहे हैं। पुढं, उनके दिल में करुण रस समा गया था। आता सामान्य वर्तमान काय येतं, उनके दिल में करुण रस समा जाता है। अब हम उसका प्रयोग कर सकेंगे, अपूर्ण वर्तमान काळ करायचं था, अब हम उसका प्रयोग कर रहे हैं। उसके बाद, छापामारों ने कवि से क्षमा मांगी ही, सामान्य भूतकाळ आपल्याला करायचं आहे, तर छापामारों ने कवि से क्षमा मांगी। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर हे असं काल परिवर्तनाचे वाक्य येतात, तर शेवटचं जे काय आहे ते काळानुसार बदलावं लागतं। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।